आज खऱ्या अर्थाने जिथे न्याय मागायचं ठिकाण आहे अशा या आझाद मैदानामध्ये महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे सर्व पदाधिकारी, राज्यातील संगणक टंकलेखन आणि लघुलेखन टंकलेखन चालकांच्या उपस्थितीमध्ये आणि खऱ्या अर्थाने गेली 5 वर्ष ज्या विद्यार्थ्यांनी अतोनात प्रयत्न करून प्रशिक्षण पूर्ण केलं आणि जे आज नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये होते अशा विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या सहभागातून आजचं हे आझाद मैदानामधलं आंदोलन आपण संपन्न करत आहोत। या आंदोलनामध्ये मुख्य मागणी महाराष्ट्र शासनाने 5 मे 2026 रोजी जो शासन आदेश पारित केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या काही विभागामध्ये हे लघुलेखन संवर्गाचे मुदत घोषित केलेले आहेत तो निर्णय मागे घेण्यासाठीचे हे खऱ्या अर्थाने आज आंदोलन आहे। लघुलेखन स्टेनोग्राफरच्या बाबतीत हे आलं म्हणून महत्त्व कमी झालं असा भाऊ काही IAS अधिकारी करत आहेत आणि त्यांच्या सांगण्यावर आज महाराष्ट्र शासनातील जबाबदार मंत्री असतील, जबाबदार प्रतिनिधी असतील हे विश्वास ठेवत आहेत। खऱ्या अर्थाने स्टेनोग्राफर ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली एक विश्वासार्हता, गतिमानता असलेली एक लेखणी आहे। ही लेखणी कुणीच पूर्ण करू शकत नाही। हे फक्त आमच्या राज्यातील जे शासन मान्यता लघुलेखन संस्था चालक आहेत, त्याचबरोबर शासकीय IT आहेत, या ठिकाणच असे विद्यार्थी घडवले जातात आणि म्हणून शासनाने अचानक जो निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला राहुरी येथे अहिल्यानगरला शब्द दिला होता की स्टेनोग्राफर बांधवाचा शासन योग्य विचार करील। त्यांनी विचार न करता 5 तारखेला GR तो निर्गमित केला आणि त्या GRच्या विरोधात आज महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याची प्रणिती म्हणून आज आंदोलनात भव्य असं आम्ही आंदोलन करत आहोत। या आंदोलनाचे हाक आम्ही या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मीडियाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आपल्याला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे 5 मे 2026चा जो लघुलेखन संवर्ग मृत घोषित करण्याचा निर्णय तो त्वरित मागे घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे। न्याय विभागातील जे पदे कायम ठेवून मंत्रालय स्तरावरील पदांना मृत घोषित करण्याची विसंगती दूर करावी आणि मंत्रालय तसेच शासनाच्या सर्व विभागामधील लघुलेखक संबंधित पदाची भरती नियमित प्रमाणे सुरू ठेवावी ही आमची मागणी आहे। सर्व विभागामध्ये स्वीय सहाय्यक पदासाठी लघुलेखन कौशल्य अनिवार्य मानण्यात यावे आणि या पद भरतीमध्ये लघुलेखन पात्रता समाविष्ट करण्याबाबत नवीन शासन आदेश निर्गमित करावा ही एक आमची मागणी आहे। लघुलेखन अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल डॉक्युमेंटेशन, क्लाउड प्रोसेसिंग, ऑफिस प्रणाली आणि आधुनिक संगणक कौशल्य इत्यादीचा समावेश करून एक उत्कृष्ट असा अभ्यासक्रम तयार करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सूचना देण्यात याव्यात ही एक आमची प्रमुख मागणी आहे। लघुलेखक संवर्गाला लुप्त होणारे व्हॅनिशिंग केडर धरून मृत घोषित करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि राज्यातील लघुलेखन क्षेत्राचे संरक्षण, आधुनिकीकरण आणि भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा ही आमची मागणी आहे। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी स्किल टेस्टची परीक्षा अतिशय महत्त्वाची होती। महाराष्ट्रात सर्व संस्था चालकांनी, विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार केलेला होता। चांगल्या प्रकारची परीक्षा चालू असताना अचानक MPSCने स्किल टेस्ट बंद केली आणि स्किल टेस्ट बंद केल्यामुळं खऱ्या अर्थाने शासनाच्या प्रशासनाचे हुशार, अनुभवी आणि प्रामाणिक विद्यार्थी प्रवेश करणार होते त्यांना पायबंद घातलेला आहे। म्हणून MPSCने बंद केलेली स्किल टेस्ट तातडीने सुरू करावी ही आजच्या आमच्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। शासनाच्या सर्व विभागातील लघु लेखकांची पदभरती ही तातडीने झाली पाहिजे अशी एक माझी आजची मागणी आहे। आज या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातून संघटना पदाधिकारी आले, सर्व टंकलेखन, संगणक टंकलेखन आणि लघुलेखनाचे संस्था चालक या ठिकाणी आले, विद्यार्थी बांधव या ठिकाणी आले, विद्यार्थिनी आल्यात। या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना शाश्वती देतो की आपली ही मागणी मंजूर झाल्याशिवाय आपण आपलं आंदोलन कुठेही मागे घेणार नाही अशी मी हमी देतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। महाराष्ट्र राज्य संघटनेचा महाराष्ट्र राज्य संगणक लघुलेखन संघटना मुंबई यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। लघुलेखन हे टेक्निकल विषय असून त्यासाठी विद्यार्थी सुमारे 5 ते 6 ते 7 वर्ष खूप मेहनत करतात आणि स्टेनोग्राफरची पदे भरली जातात।
राज्य सरकारने मंत्रालयातली 121 पदे मृत घोषित केली आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या मनात निराशेची लाट उसळली. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी संतप्त होऊन संघटनेशी संबंध साधला आणि आमच्यासाठी तुम्ही सर्वजण करा, कारण आम्ही तुमच्याकडे शॉर्टहँड शिकलो आहोत. अशा प्रकारे त्यांनी खूप मागणी केली आणि त्या मागणीला अनुसरून या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करता राज्य संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी 5 मे रोजी यावर आपण जरूर काहीतरी उपाय करू अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि आम्हाला आश्वासनही दिले होते. आणि त्यानंतर लगेचच 9 मे रोजी GR आला आणि त्यामुळे विद्यार्थी सर्वजण हवालदिल झालेले आहेत आणि त्यांना योग्य तो मार्ग आणि न्याय मिळावा म्हणून आम्ही विद्यार्थ्यांसाठी आज आझाद मैदान येथे महाराष्ट्रातून आलेल्या सर्व हजारो विद्यार्थी आणि 3,500 संस्थाचालक यांच्या वतीनं आझाद मैदान येथे आंदोलन करीत आहोत. देवेंद्र फडणवीस यांना आमच्या सर्व पदाधिकारी, राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी यांच्यातर्फे विनंती आहे, नम्र विनंती आहे की आमच्या या आंदोलनाची आपण अत्यंत ममतेने दखल घ्यावी आणि या विद्यार्थ्यांचे जे भवितव्य आहे त्या भवितव्याला योग्य तो दिशा द्यावी हीच नम्र विनंती.